अस्तर कट करून घेतलेला आहे। अस्तर आपण कपड्याला जोडून घेऊया। इथून अशी आपण शिलाई लावून घेऊया। इथेही एक शिलाई लावून घेऊया। आता आपण बारीक बारीक कट लावून घेऊया। हे अस्तर आणि हा कपडा असा सरळ करून आपण व्यवस्थितरित्या पलटी करून घेऊया। अस्तर पलटी करून घेतलेला आहे। आता इथे आपण बारीक अशी दाब शिलाई लावून घेऊया। इथेही दाब शिलाई लावून घेऊया। बघू शकता तुम्ही दाब शिलाई मी लावून घेतलेली आहे। आता हा असा आपण कागदाचा तुकडा कापून घेऊया। तो 2 इंच लांबीचा असा आहे। त्याच्यानंतर आपण त्याला व्यवस्थितरित्या शेप देऊया। हा बघा त्याला व्यवस्थितरित्या शेप दिलेला आहे। आता आपल्याला अशाच शेपमध्ये साडीचा कपडा आणि ब्लाऊजचा कपडा असे 2 अलग अलग कलरचे ह्याच शेपने, एक ह्या कलरचा कपडा आणि एक हा कलरचा कपडा आपण शिलाई लावून घेणार आहोत। तर ह्याची सरळ साईड आणि ह्या कपड्याची सरळ साईड अशी आपण एकावर एक ठेवून अशी साईडने बारीक अशी शिलाई लावून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही कपडा मी जोडून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा कपडा आपण असा व्यवस्थितरित्या पलटी करून घेणार आहोत। असे सर्वच कपडे हा कपडा एका बाजूने असा फोल्ड करून घ्यायचा, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने असा फोल्ड करून घ्यायचा आणि असा इथे आपण पूर्ण गळ्यावरती स्टिच करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी सर्व पूर्ण गळ्यावरती स्टिच करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपण गळ्यावरती अशी लेस लावून घेणार आहोत। मी लेस लावून घेतलेली आहे। आता इथे आपण गोल्डन कलरचे मणी जोडून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सगळीकडे मी गोल्डन कलरचे मणी जोडून घेतलेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा।